सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। आजची लीळा आहे साडी रामदरणेच्या भेटी। अचलापुरानगरीमध्ये स्वामींचे स्वागत। एक दिवस सर्व भक्त मंडळी सवयीच्या गोष्टी करत होते। प्रत्येक माणसाला वेगवेगळी सवय असते, म्हणून प्रत्येक जण आपापली सवय सांगत होते। तेव्हा स्वामी म्हणतात, आम्हाला सुद्धा एकांकामध्ये एका झाडाची सवय होती। झाडी प्रदेशी म्हणजे जंगली प्रदेश, जसे नागपूर किंवा गडचिरोली हे झाडी प्रदेश आहेत। अशाच झाडी प्रदेशात एका गावाला स्वामी एका झाडाखाली आसनस्थ बसलेले होते। भिक्षेची वेळ झाली म्हणून स्वामी गावामध्ये भिक्षेसाठी गेले असता ज्या झाडाखाली स्वामी बसत होते तिथेच त्या झाडाच्या भोवताली अचलपूरच्या रामदरणा राजाचा पाळा पडला, म्हणजे सैन्याची राहण्याची जागा निश्चित झाली। छावणी देण्यात आली, दुसे घातली, म्हणजे मोठ्या प्रकारचा तंबू ठोकला। रामदरणा राजा कटकये झाडीवरी जातो होता, म्हणजे सैन्यसहित झाडी प्रदेशावर स्वारी आक्रमण करण्यासाठी जात होता। स्वामींनी भिक्षा केली, गंगेवर जाऊन आरोगणा केली, तोपर्यंत झुंझुरके झाले, म्हणजे सायंकाळ झाली। किंचित अंधार पडला आणि स्वामी पितले, म्हणजे छावणीच्या पाठीमागच्या भागाला मुडूप घसणे, म्हणजे गुडघ्याला गुडघा घासणे, लहासांवरुनी, म्हणजे जिथे कळप आहे तिथून दुसाचे तवियावरी, म्हणजे तंबूला ओढून बांधावयाची जी दोरी असते त्याच्यावर श्रीचरण देऊन नेहमीप्रमाणे ज्या झाडाची स्वामींना सवय होती त्या झाडाखाली आसस्थ झाले। सगळा तंबू हालला तेव्हा तेथील सैन्य मंडळी म्हणू लागली, अरे हे कोण आले? माणूस रे माणूस, म्हणजे कोणीतरी परका माणूस। सगळ्या सैन्यात हाहाकार झाला, म्हणजे शत्रूचा कोणीतरी गुप्तचर आपल्या सैन्यात घुसला म्हणून सगळ्यांनी स्वामींकडे धाव घेतली। परंतु स्वामींना मौनाची प्रवृत्ती होती। स्वामी बोलत नव्हते व वास पाहती ना, म्हणजे पाहतही नव्हते। एकदम शांत व निश्चिंत आसनस्थ होते। हे पाहून एक जण रामदरणा राजाला सांगण्यासाठी गेला, तेव्हा राजा स्वतः दिव्या पोचून आला, म्हणजे तेव्हा मशाला प्रज्वलित करून आला आणि स्वामींना पाहताच राजाने ओळखले, हे तर गोसावी आहेत। सर्व मंडळी बाजूला करून स्वामींच्या श्रीचरणाला लागला। दंडवत घालून माझ्या तंबूमध्ये चला म्हणून विनंती केला। स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला, राजाच्या तंबूमध्ये आले, आसनस्थ झाले, श्रीचरण प्रक्षालन करून मर्दना मादरण्याला लागी। विनंती केली तेव्हा मान म्हणजे मल्लंगाला तेल लावून चोळणारा सेवक आला। तेव्हा राजा म्हणतो, अरे बाजूला सरका, एवढा खटाटोप काय तुमच्यासाठी केला काय? मग स्वतः स्वामींना मर्दना देऊ लागला। जशी जशी मर्दना देत होता तसा मनामध्ये मनोरथ करू लागला की या वेळेस तह होऊन सैन्य परत गेले तर बरे होईल। असे झाले तर मी स्वामींना माझ्या गावाला घेऊन जाईल। इतक्यात राजादेशू म्हणजे राजाच्या आदेश राजज्ञा आली की जे वेळेची कटकई नेतावी, म्हणजे सैन्य आक्रमणा करता नेऊ नका असे लिखित पोहोचताच रामदरणा राजाला खूप आनंद झाला। तसाच तो स्वामींजवळ आला व स्वामींना विनवू लागला की जी अचलपूर नगर खूप सुंदर आहे, सिद्ध साधक तपस्वी लोकांच्या योग्य आहे। चांगले लाखारबन म्हणजे लाख नावाचे वृक्ष जंगलात आहे म्हणून लाखभर झाडे त्या वनात लावलेली आहे म्हणून लाखारबन। बरवी वने म्हणे डोंगरी वने, वनस्थळीया म्हणजे तयार केलेला बगीचा बाग। अशा रम्य ठिकाणी स्वामींनी यावे तेव्हा स्वामी म्हणतात, ते तेथे पूर्वी दृष्ट असे म्हणजे या आधी आम्ही पाहिलेले आहे। तेव्हा राजा रामदरणा म्हणतो, तरी गोसावी माझ्या कुटुंबाला दर्शन द्यावे। स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला। मग राजांनी स्वामींना गरुड घोडा म्हणजे गरुडासारखा वेगवान धावणारा एवं उत्तम प्रकारचा घोडा, मग राजांनी स्वामींसाठी स्वतंत्र राहण्यासाठी वेगळा तंबू दिला व एक हडपी म्हणजे वेडा पान देणारा, 2 सागळिया म्हणजे पाणी देणारा 3.0 भोई पालखी वाहून नेणारा 4.0 माधुरी म्हणजे घोडे सांभाळणारा, 5 सुवारू म्हणजे आचारी 6.0 बडुवा म्हणजे पुजारी पूजार्चा करणारा 7.0 वेचकरू म्हणजे द्रव्य खर्च करणारा 8.0 थापटे म्हणजे हातपाय दाबणारा 9.0 माळेवटे म्हणजे मर्दना देणारा 10.0 चवरधरू म्हणजे चवरी ढाळणारा हण घालणारा असे 10 जण सेवक स्वामींच्या सेवेसाठी दिले। स्वामी गरुड घोड्यावर आरोहण झाले आणि भाग्यवान घोड्याला स्वामींपासून स्थिती सुख होत असे, त्यामुळे गती क्षाळे म्हणजे चालण्याची गती थांबे, स्थिती आनंद वाढल्यामुळे एका जागी अक्षरश उभे राहावे लागत असे। तेव्हा स्वामी एखादी राजकीय गोष्ट म्हणजे जुन्या काळातील राज्याशी संबंधित गोष्टी सांगत असत, ते सत्य होत असे। गोष्ट सांगून होतोपर्यंत घोडा शांत होऊन जणू काही ऐकत असे आणि मग स्थिती भंगत असे। मग स्वामी पुढे बीजे करत असत। देवळवाड्यांजवळ मेलिकारू ज्याला त्या दिवशी मुक्काम झाला। मग अचलपूरला लिखित
संदेश पाठवला की संपूर्ण नगर शोभायमान करावे. मग दुसऱ्या दिवशी अचलपूरला निर्वाणेश्वराजवळच्या वनामध्ये मुहूर्त वेळ नसल्यामुळे थांबले. मग मुहूर्त वेळ होताच गावामध्ये निरोप पाठवला. घरोघरी सडा सारवण रांगोळी काढण्यात आली. गुढी तोरणे उभारले. मखरे म्हणजे कमान प्रवेशद्वार हे सुशोभित करण्यात आले. मुहूर्ताची वेळ झाली. मग दुसऱ्या दिवशी स्वामींना पालखीत बसवले व रामदरणा राजा घोडा बैसला. म्हणजे सेवाभावी असल्यामुळे पालखीत न बसता घोड्यावर बैसला. पुढे राऊत पाईक, मग पालखी व त्यानंतर राजाचा घोडा अशा प्रकारे नगरामध्ये प्रवेश केला. मग त्या नगरीतील सर्व महिला स्वामींना ओवाळण्यासाठी आल्या. रामदरणा राजाला ची भेट येत होती. तीर्थरूप स्वामींना देत असे व स्वामी इकडची भेट तिकडे व तिकडची भेट इकडे देत असत. लोकांना स्वामी माहीत नसल्यामुळे कोणी म्हणे हे राजाचे गुरु किंवा जावाई असतील. अशा प्रकारे उभ्या हाटवटिया म्हणजे दोन्ही घरांची असलेली ओळ त्यामुळे ओवळणिया पडती म्हणजे पैसे ओवाळून वाद्य वाजविणाऱ्याला देत असत. व पुढे भाट म्हणजे स्तुतीपाठक व पवाडे म्हणजे गुणवर्णन करून काव्य म्हणणारे अशा प्रकारे एका सुरात वाद्य वाजवे घेऊन आले व सभा मंडपात सेस भरली म्हणजे रेशमी वस्त्र पाटावर टाकून त्याच्यावर बसवून गंधक्षदा लावणे व पूजन करणे. मग रामदरणे यांच्या पत्नीने ओवाळले व मग माता आली व स्वामींच्या चरणाला तुळसीपत्र वाहिले व त्या दिवसापासून तोची नेम घेतला. म्हणजे स्वामींना आरोग्य दिल्याशिवाय स्वतः जेवणार नाही असा नियम घेतला व दुर्गांतू म्हणजे किल्ल्यात अवस्थान झाले. धानुबाईचा आणि रामदरणे याचा एकच आवार होता. अशा प्रकारे स्वामींनी राज्यधर्म स्वीकारिले म्हणजे संन्यास धर्म सोडून राजासारखे वर्तन थाटमाट स्वीकार केला. ही लीळा स्वामींनी पैठण येथे छरदोबा नावाच्या भक्ताच्या प्रसंगी सवयीमुळे छरदोबा आमचे नावही विसरला तेव्हा ही लीळा सांगितली. दंडवत प्रणाम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. या लीळेचा आदर्श आहे. जगामध्ये प्रत्येक माणसाला कोणत्या तरी गोष्टीची सवय असते. कुणाला व्यसन, कुणाला खाणेपिणे वगैरे इत्यादी प्रकारच्या सवयी जडलेल्या असतात आणि सवय ही अशी असते की ते केल्याशिवाय माणूस स्वस्थ बसूच शकत नाही. अधोगतीची सवय असेल तर माणसाचे नुकसान होते व तिचं सवय जर ऊर्ध्वगतीची असेल तर जीवन सुखकर होते. रामदरणा व रामदरणे याची माता दोन्हींचाही अधिकार चांगला आहे. पूर्वजन्मामध्ये ज्ञानी या भक्तांची सेवा केली म्हणून आता परमेश्वराच्या सेवेचा योग आला. श्रीचरणावर तुळसीपत्र वाहिल्याशिवाय व आधी स्वामींना आरोग्य दिल्याशिवाय जेवणार नाही हा त्या लीळेचा खरा आदर्श आहे. म्हणून आपणही जीवनामध्ये असाच नेम घालूया. स्मरण, पारायण, सेवा, दास्य आदी गोष्टींचा जर नेम लावून घेतला तरचे प्रपंचात राहून परमार्थ होऊ शकतो. दंडवत प्रणाम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.